धाव देखील आपण पाहिली तर पूर्ण केली आहे। 22ची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल। धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 11 या आकड्यावर। ओहो, उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेग आहे प्रचंड वेग, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना रोहित मानेला आपण पाहिलंय देखील आणि तोच गोलंदाज गोलंदाजीसाठी आला। षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धाव फलकावरती 11। टीम शिवडी मुंबईकर्स पहा ओपनर बॅटर आहेत, 2 सलामीवीर फलंदाज। एका बाजूला आपण पाहतोय सूर्या नायडू यांना आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर राज रावल। ओपनर पेअर चेंज केले या मॅच मध्ये, कारण कित्येक आपण पाहिलं तर लगातारच्या 3 मॅचेस मध्ये फरदीन काझी ओपनिंगला जात होता। या मॅच मध्ये ओपनिंग पेअर चेंज केले या संघाने, ही रणनीती आखली आहे टीम शिवडी मुंबईकर्स या संघाने। गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 2 अक्षय रामाने, आणखीन वेगवान षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी आलाय अक्षय रामाने। लालबाग परिसरातील हा गोलंदाज ओहो, पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण, नाव आहे राज रावलच्या बॅट मधून येतोय रुबाबदार षटकार। काय फटका खेळला पहा, स्टँड अँड डिलिव्हर फटका, ही ओळख आहे या खेळाडूची। राजला मात्र या मॅच मध्ये राज करावा लागेल, कारण सामना महत्वाचा आहे, दोन्ही संघांना सामना जिंकणं गरजेचं आहे आणि म्हणूनच ही काय हे 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत। एका बाजूला आपण पाहतोय शिवडीचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय लालबागचा संघ, म्हणजेच लालबाग विरुद्ध शिवडी हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय। पुढचा बॉल यावेळेला ढकललाय, बॉल क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत, तोपर्यंत एक छोटी धाव पूर्ण केली जाईल। या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 18 या आकड्यावर। सूर्या नायडू आणि राज रावल 2 सलामीवीर फलंदाज। आज फलंदाजी करायची आहे सूर्या नायडूला, महत्वपूर्ण सामना, डू ऑर डाय। सूर्यासाठी पुढचा बॉल, यावेळेला चांगला फटका, गॅप शोधून काढलाय आणि गॅप मधून बॉल फरार 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 फरार, येतोय SVPL चौकार। पहा प्रेक्षक देखील आज मात्र फरदीन काझीची फलंदाजी पाहण्यासाठी, अजित मोहिते यांची फलंदाजी पाहण्यासाठी, एकूण 10 आयकॉन खेळाडूंची फलंदाजी पाहण्यासाठी या मैदानामध्ये आले। त्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत आहे। अंतिम दिवस या स्पर्धेचा आणि अंतिम दिवसामध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असणार आहे। आयोजन समिती खूप सारी मेहनत घेते, स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करायची आणि म्हणूनच की काय पुढचा बॉल विकेट बसून क्लासिकल अंदाजामध्ये बॉल पाठवलाय रोडवर, बॉल जाईल सीमारेषा पार, मैदानातील धावा 6, येतोय सूर्या नायडूच्या बॅट मधून षटकार। थँक्यू चंद्रा सर, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत। चंद्रा सर, राहुल 11चे सर्वे सर्वा, थँक्यू सो मच। 28 धावा धाव फलकावरती। पुढचा बॉल, बॅटची कडा, गॅप शोधण्याचा प्रयत्न, गॅप मधून हा देखील बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे। सूर्या नायडू आता मात्र रंग उधळायला सुरुवात करतोय। एक सूर्य आहे जो आकाशामध्ये आहे, तो आकाशामधून अक्षरशः उन्हाचा झळाळा ठोकतोय आणि आज मात्र हा सूर्या नायडू मैदानाच्या आतमध्ये धावा ठोकतोय। धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 32 या आकड्यावर।
हे तारे सितारे आहेत शिवडीतील. आज मात्र आपण पाहतोय ही स्पर्धा खेळण्यासाठी 32 धावा धावफलकावरती, 32 ऑन बोर्ड. महत्वपूर्ण सामन्यामध्ये बॅटिंग करायची होती, बॅटिंग करतोय सूर्या नायडू मैदानाच्या आतमध्ये. धावा बनवतोय, कष्ट करतोय, प्रयत्न करतोय. पुढचा बॉल नो लुक शॉट, फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल का? आणि पहा, दोन क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मध्ये बॉल जाऊन पडलाय आणि जीवदान देखील मिळालंय सूर्या नायडूला. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2चा खेळ देखील समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 33. टीम शिवडी मुंबईकर्स या संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33. मनोज काडगे डावखुरा गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. फिरकीचा असर, त्याच्यावरती आक्रमण, लाजवाब स्ट्रोक आहे. बॉलला फेकून दिले, रिव्हर्सचा फटका, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. येतोय SVPL आणखीन एक रुबाबदार षटकार सूर्या नायडूच्या बॅटमधून. सूर्या नायडू चर्चेचं नाव, चर्चेला उधाण देताना देखील पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विशारत आहेत, बॉल पर्यंत पोहोचलेत, रन मात्र मिळेल 1 आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती टीमची 40 या आकड्यावर. उल्हास पॅकरचे सर्वेसर्वा उल्हासजी गोवेकर यांच्याकडून आपण पाहतोय सूर्या नायडू आणि त्याचप्रमाणे उबेद शेख, 2 शिवडीमधील हे तारे सितारे, त्यांच्यासाठी आपण पाहतोय उल्हासजी गोवेकर यांच्याकडून एक विशेष बॅट देखील देणार आहेत. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये एक भेट आहे, एक भेटवस्तूच्या स्वरूपात आपण पाहतोय या दोन्ही फलंदाजांना बॅट देखील दिली जाणार आहे उल्हास पॅकरचे सर्वेसर्वा उल्हासजी गोवेकर यांच्याकडून. फलंदाज माघारी परतलाय, राज रावल या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 40 या आकड्यावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आज फलंदाजाची बॅटिंग पाहण्यासाठी हे सर्व प्रेक्षक मैदानामध्ये आलेत. फरदीन काझी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. आता फलंदाजी करावी लागेल फरदीन काझीला, कारण पहिल्या 2 सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली होती फरदीन काझीने. या मॅच मध्ये फलंदाजी करायची आहे, सामना जिंकायचा आहे, प्रयत्न करायचे आहे. तोच मनामध्ये विचार विनिमय करून आता मात्र मैदानामध्ये उतरलाय शिवडीचा सुपरस्टार वंडर बॉय. मैदानाच्या आतमध्ये आहे फरदीन काझी. पुढचा बॉल सोडून दिलेला हा बॉल. क्षेत्ररक्षक धावतोय, 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न करत असताना मात्र थांबवलंय. 1च धाव मिळेल. पंचांचा इशारा देखील आलाय, वाईड बॉल. आणि ही वाईड बॉलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर आणखीन 1 धाव म्हणजे एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 42 या आकड्यावर.
फरदीन काझी, हरदीन फरदीन. ओहो, पहिलाच बॉल खेळत असताना पहा काय बॉल हाताळलाय. बरोबर बॉल हाताळलाय मनोज काडगेने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल चांगला होता आणि म्हणूनच काय फलंदाज फरदीन काझी बीट देखील झालेत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी आपला उजवा हात बाहेर काढलाय आणि नो बॉल पाहायला मिळतोय. नो बॉल वरती आणखी 4 धावांचा बोनस. बॉल फरार होतोय सीमारेषेच्या पलीकडे. या 5 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 47 या आकड्यावर. पुढील बॉल असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एकच धाव मिळते या फ्री हिटच्या बॉलवरती. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 48 या आकड्यावर. शेवटचा बॉल 48. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रन मात्र घेतली जात नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येतोय, म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं ना तर 3चा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाल्यात धावफलकावरती 48. टीम शिवडी मुंबईकर्स. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी लालबाग एक्सप्रेस. रोहित माने गोलंदाजीसाठी आलेत आणि समोर आपण पाहतोय शिवडीचा वंडर बॉय फरदीन काझी. ही देखील काटिकी टक्कर पाहायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल, त्याच्यावरती आक्रमण फरदीन काझीच्या बॅट मधून येतोय या मॅच मधील रुबाबदार षटकार. काय फटका खेळला पहा, बरोबर उभे होते आणि बरोबर अंदाज घेतला बॉलचा आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार येतोय. म्हणजे आजच्या संपूर्ण दिवसातील पहिला षटकार आलाय फरदीन काझीच्या बॅट मधून. नेक्स्ट बॉल उडवलाय, स्टँड अँड डिलिव्हर. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा. फरदीन काझीची बॅट बोलली आहे, येतोय षटकार. फरदीन काझी, फरदीन हरदीन. प्रत्येक दिवस हा फरदीनचा आहे, हे प्रेक्षक देखील पाहतायत. 2 लगातारचे षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती टीमची 60 या आकड्यावर. 60 ऑन अ बोर्ड. चॉईस बॉल नाहीये, जो बॉल दिलाय त्याच्यानेच आपल्याला खेळावं लागेल या मॅच मध्ये. 2 षटकार आलेत फरदीन काझीच्या बॅट मधून. यावेळेला आणखीन एक बिग हिट. हा देखील बॉल फरार 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 फरार. आणखीन एक षटकार. नाव आहे फरदीन काझी. रोहित मानेला लगातारचे 3 षटकार ठोकलेत पहा फरदीन काझीने. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 66 या आकड्यावर. 66 ऑन बोर्ड. फरदीन नावाचं वादळ आज मात्र या ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदानामध्ये पाहायला मिळतंय.
पुढचा बॉल, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रन मात्र मिळणार नाहीये. आता डॉट बॉल येतोय. (66) 66 धावा धावफलकावरती झालेत. नेक्स्ट मॅच मितांश 11 विरुद्ध अर्णव मराठाज. आणखीन एक महत्वपूर्ण सामना. फरदीन काझी, पुढचा बॉल सोडून दिलाय. सोडून दिलेला हा बॉल पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढले आहेत. वाईट बॉल आणि धावून काढलेली एक धाव, म्हणजेच 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावा कशाही येऊ दे, धावा येणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. आणि म्हणूनच की काय धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 68. रिव्ह्यू घेतलाय आणि त्याची पडताळणी देखील केली जाईल. टीम श्रीजय 11 लालबाग या संघाने रिव्ह्यू घेतलाय आणि वाईट बॉल आहे की नाहीये त्याची पडताळणी करतील सर नाशिर शेख. SVPL 2024 अंतिम टप्प्याकडे आपण वाटचाल करतो. या स्पर्धेच्या काळ चौकीचं ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान, अभ्युदय नगर, आणि याच मैदानामध्ये आपण पाहतोय कोणता संघ लखपती होताना पाहायला मिळेल त्याची आतुरता देखील आहे सर्वच प्रेक्षकांना. बरोबर दाखवले जात आहेत हे दृश्य फोर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. ही सर्व क्षणचित्रे टिपली जात आहेत, आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली जात आहेत. कॅमेरामॅन देखील चांगल्या रीतीने कर्तव्य बजावत आहेत, कारण एवढ्या मोठ्या स्तरावरची ही स्पर्धा, शिवडी विधानसभेतील तारे सितारे आज मात्र आपण पाहतोय SVPL या स्पर्धेमध्ये. इट्स फेअर डिलिव्हरी, हा वाईट बॉल नाहीये, म्हणजेच एकच धाव असेल. 67 धावा. रोहितचा पुढचा बॉल, आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रन मात्र मिळणार नाहीये. आणि फलंदाज जर आपण पाहिलं तर माघारी परतताना पाहायला मिळतोय. सूर्या नायडूची खेळी मात्र संपुष्टात आली आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 67 या आकड्यावर. आणि फलंदाज मात्र माघारी परतताना पाहायला मिळतात. सूर्या नायडू यांची खेळी संपुष्टात आली आहे. प्रथमेश आलेत. सूर्या नायडू काय बॅटिंग केले या मॅच मध्ये. ओपनर पेयर एक वेगळी पाहायला मिळाली होती टीम शिवडी मुंबईकर्स या संघाकडून. आणि या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सूर्या नायडूच्या बॅट मधून एकूण 27 धावा बनवल्या. फरदीन काझी षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज भूपेंद्र नाचनकर.
भूपेंद्र नाचनकर षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी महत्वपूर्ण सामना आहे. लालबाग विरुद्ध शिवडी. पहिलाच बॉल उडवलाय, मोठा फटका, बॉल चाललाय वन बाउंस सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4. येतोय फरदीन काझी यांच्या बॅट मधून चौकार. चांगला बॉल पाहायला मिळाला होता. बॅटची वरची कडा घेऊन बॉल गेला त्या ठिकाणी सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. नेक्स्ट मॅच टीम मितांश 11 विरुद्ध अर्णव मराठाज. पुढील मॅच असेल मितांश 11 विरुद्ध अर्णव मराठाज. टॉस साठी या संघनायक कर्णधार विनंती असेल. पुढचा बॉल बिग हिट. यावेळेला चांगला फायदा बरोबर घेतलाय, बरोबर टायमिंग आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी फरदीन काझी यांच्या बॅट मधून येतोय षटकार. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर फरदीन काझी यांच्या बॅट मधून एकूण 4 षटकार पाहायला मिळालेत. हीच फलंदाजी पाहण्यासाठी प्रेक्षक देखील सकाळपासून याच मैदानामध्ये उभे आहेत आणि त्यांना आता मात्र फलंदाजी पाहायला मिळते याच फरदीन काझी यांची. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 77. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल षटकार, अजूनही शेवटचे 4 बॉल बाकी आहेत. फरदीन काझी नावाचं वादळ मैदानामध्ये आलंय. यावेळेला चांगला बॉल भूपेंद्र नाचनकर. पहा काय बॉल हाताळलाय. पंचांकडे लाऊड अपील जरूर केली आहे, अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. नॉट आउट. आणि काय बॉल हाताळलाय पहा भूपेंद्र नाचनकर. फरदीन काझी याच्यासाठी हाताळलेला बॉल, बरोबर बॉल हाताळलाय फरदीनने. शेवटचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. 77 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. यष्ट्यांच्या मागे विक्रांत जाधव. ओहो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे विशू बॉल वरती. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज होताना पाहायला मिळतोय. बाद. फरदीन काझीची खेळी संपुष्टात. विकेट. काय बॅटिंग केली पहा. एकूण 4 षटकार आलेत. एक चौकार देखील पाहायला मिळाला. फरदीन काझीची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कालपासून प्रेक्षक वाट पाहत होते फरदीनच्या बॅट मधून षटकार आणि चौकार केव्हा येतील आणि ते या मॅच मध्ये पाहायला देखील मिळालेत. फरदीन काझी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार हडशी. अठ्ठ्याहत्तर धावा धावफलकावरती झाल्यात. 78 ऑन बोर्ड. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत अजूनही. ओमकार हडशी याच विभागातील आणखीन एक उदयोन्मुख खेळाडू फलंदाजीसाठी आलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल हाताळलाय भूपेंद्र नाचनकर यांनी. आणखीन एक बॉल जर आपण पाहिलं तर फलंदाज बीट झालेत. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 78 या आकड्यावर. पुढचा बॉल, शेवटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार शेवटच्या बॉलवर. म्हणजेच 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 84. म्हणजे जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 85 धावांची गरज असेल टीम श्रीजा 11 लालबाग. चला नेक्स्ट मॅच टॉस मितांश 11 विरुद्ध अर्णव मराठाज. संघनायक कर्णधार विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये या. मितांश 11 विरुद्ध अर्णव मराठाज. चला पुढील 2 संघांच्या संघनायकांनी टॉस साठी या. मितांश अर्चित 11 आणि अर्णव मराठाज.
दोन्ही टीमचे कॅप्टन या. मी तुषारजी दवंगे साहेब यांना मी विनंती करतोय की आपण कृपया हा पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. अर्णव मराठाज आणि सोबत मितांश अर्चित 11 दोन्ही टीमच्या संघनायकांनी टॉस साठी यायचे. कोण कॉल करणार आहे? अर्णव मराठाच कॉल करेल. छापा मागितलाय आणि अर्णव मराठाजने छापा मागितलेला असताना छापा आलेला आहे, त्यामुळे टॉस जिंकलेला आहात. अतिशय महत्त्वपूर्ण मॅच आहे. जशी ही मॅच होती तशीच तुमची सुद्धा मॅच असणार आहे. तर काय कशा सिच्युएशन मध्ये तुम्ही होतात आतापर्यंत, तुमचा प्रवास या स्पर्धेतला कसा राहिला आणि या मॅच कडे कशा पद्धतीने बघताय? प्रवास तर खूप खडतर होता. आतापर्यंत एकच मॅच जिंकलोय. खूप अटीतटीची लढत आहे. कमीत कमी 100 रनचा टार्गेट ठेवूनच खेळतोय आणि ही मॅच कशाही प्रकारे जिंकणार आणि अर्णव मराठा पुढच्या संघात खेळणार हेही सांगतोय. तर या मॅच साठी निर्णय काय असेल? आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. पहिल्यांदा ऐकतोय कोणतरी टॉस जिंकलंय आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय ते स्वीकारतोय, कारण चेसेबल ग्राउंड आहे आणि इथे अर्णव मराठाजांनी एक धाडसी निर्णय या मॅच मध्ये स्वीकारलाय. जसं आपण या मॅच मध्ये आज शिवडी मुंबईकर टीमला पाहिलं, मला वाटतं त्यांची बॅटिंग बघून तुम्हाला कुठेतरी प्रथम बॅटिंग करण्याची इच्छा झाली असावी. प्रथम बॅटिंग करूनच जिंकणं हेच महत्व आहे. कमीत कमी 100 धावा करायच्या तर प्रथम फलंदाजीच करणं गरजेचं आहे. तर प्रथम बॅटिंग करायचा निर्णय आहे. फ्री माइंड बॅटिंग होते प्रथम बॅटिंग करत असताना, त्यामुळे प्रेशराईज नसतात फलंदाज. आपल्या स्वाभाविक खेळ आपण मैदानामध्ये दाखवू शकतो. तर तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. परंतु मंदार, तुम्ही जर टॉस जिंकला असता मला वाटतं तुम्ही फिल्डिंग स्वीकारली असती. हो, आम्ही फिल्डिंग स्वीकारली असती, पण ॲक्च्युली कॅल्क्युलेशन काय ते मला पण नक्की अजून माहिती नाही. आता जसं तो बोलतोय त्यांना 100 रन मे बी त्यांचा रन रेट कमी आहे आमच्यापेक्षा, म्हणून तो 100 रन त्यांना करायचे आहेत आणि आम्ही जेवढं कमीमध्ये थांबवायचा प्रयत्न करू त्यांना. आणि संकेत कदम चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्यातल्या त्यात त्यांची गोलंदाजी सुद्धा खूप चांगली झाली आतापर्यंत. दोन्ही टीमचा प्रवास तसा खडतरच राहिलाय. परंतु या मॅचमध्ये तुमची रणनीती काय असेल? तुम्ही काय विचार करून मैदानात उतरणार आहात? हो, आमच्या इकडचे तर सध्याच सगळेच फॉर्ममध्ये आहेत. संकेत वगैरे सगळेच चांगले खेळत आहेत. बरं वाटतं यंगस्टर लोकांना चान्स भेटतोय. बच्चूला सांगेन मी दरवर्षी ही टुर्नामेंट कर, काही पण करून कर. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. व्हेरी ऑल द बेस्ट. आणि तुषारजी दवंगे आपल्यासोबत आहेत. तुषार सर, आज कसं वाटतंय शिवडीमध्ये आल्यानंतर, शिवडी विधानसभेतील हे क्रिकेटचं ॲटमॉस्फिअर पाहिल्यानंतर आणि आता झालेल्या मॅचमध्ये आपण जी इनिंग पाहिला ज्यामध्ये बॅटिंग झाली, तर कसं वाटलं? थँक्यू मला मनोगत विचारण्यासाठी. आणि खरंच चांगलं वाटतं. मग अशी चंद्रा जसं बोलला की हे जे क्राऊड मैदानावरती दिसतंय हे खूप इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत पब्लिक मैदानावरती मॅच बघायला येणार नाही तोपर्यंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार नाही. आणि अशा पद्धतीच्या स्पर्धा मुंबईत सगळ्याच ठिकाणी झाल्या पाहिजेत. लोकल लेवलचं क्रिकेट परत एकदा वरती आलं पाहिजे आणि ही खूप चांगली कल्पना आहे. आणि जसं मगाशी म्हणाला की दरवर्षी ही टुर्नामेंट करतं, माझीही विनंती असेल की अशी टुर्नामेंट आपण दरवर्षी करावेत. जसं सर बरेच जण आले या ठिकाणी, बरेच पाहुणेही आले, सगळ्यांनी असं मनोगतात सांगितलं की मुंबईचं क्रिकेट हळूहळू आता कुठेतरी कमी होत चाललंय. तर अशा स्पर्धा मुंबईमध्ये ज्या वेळेला होतात, मला वाटतं असे युवा खेळाडू मुंबईतून तयार होत राहतील. आणि जसं आता आपण पाहतोय ISPL सारखा एक मोठा प्लॅटफॉर्म टेनिस क्रिकेटपटूंसाठी आलेला आहे. आपण जसं पाहिलं फरदीन काझी, प्रथमेश पवार या सध्याच्या मागील हंगामामध्ये अंतिम विजेतेपद पटकावणारा संघ. म्हणजे जर प्रथमेश पवार आणि फरदीन काझी त्या लेवलवर पोहोचू शकतात, तर मग याच युवा खेळाडूंमधून आणखीन एखादा फरदीन काझी किंवा आणखीन असे बरेच फरदीन काझी आणि बरेच प्रथमेश पवार का तयार होऊ शकत नाहीत, हा सगळ्यांना मनातला आपल्या स्वतःला विचारला जाणारा प्रश्न असला पाहिजे. कारण मग आपण याच परिसरातून खेळतो आणि मग इथून हळूहळू मोठे होत जातो आणि मग अशा लेवलला जाऊन पोहोचतो. तर त्या प्लॅटफॉर्मसाठी आणि या प्लॅटफॉर्मवरून कशी तयारी आणि त्याबद्दल या युवा खेळाडूंसाठी मात्र काय या ठिकाणी संदेश द्याल? जसं तुम्ही ही नावं घेतलीत, फरदीनचं, प्रथमेश पवारचं, अजित मोहिते सुद्धा या
टुर्नामेंटमध्ये खेळला तर हे जे नवोदित खेळाडू आहेत त्यांना वरती जर यायचं असेल तर फरदीननी, प्रथमेशनी, या सर्व खेळाडूंनी आपल्या मूळच्या ठिकाणी जाऊन नेहमी खेळणं गरजेचं आहे, कारण त्यामुळेच नवोदित खेळाडूंना मोटिवेशन मिळेल आणि क्रिकेट अजून वरती जाईल हे मला वाटतं. थँक्यू. तर आणि आपलं सुद्धा या स्पर्धेसाठी इथे येणं म्हणजे आमच्यासाठी सुद्धा एक आनंदाची गोष्ट आहे की आपण सुद्धा आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून इथे उपस्थित राहिल्यात. तर आयोजन समितीच्या वतीने एक छोटासा आपला सत्कार आम्ही या ठिकाणी करू इच्छितो. मी शैलेश हरमळकरला विनंती करेन साहेबांना आपण एक छोटीशी आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आपल्या आयोजन समितीच्या वतीने आपण सन्मानित करायचे. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. सन्माननीय तुषार दवंगे साहेब आज आपल्यासोबत व्यासपीठावरती जुळलेले आहेत. परंतु आता जास्त वेळ न घेता आपण लगेचच चालू असलेल्या मॅचच्या सेकंड इनिंगकडे जातोय, ज्या ठिकाणी श्रीजा 11 लालबाग संघ फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरलाय. धन्यवाद. बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली आहे. 85 धावा जमवायच्या आहेत श्रीजा 11 लालबाग टीमला. अगोदरच्या मॅच मध्ये 88, या मॅच मध्ये 85 धावांचा आलेख आता उंचावत चाललेला दिसतोय. ओमकार हडशे आणि समोर मात्र विक्रांत जाधव. येस नो नो, शेवटच्या क्षणाला केली हो, परंतु क्षेत्ररक्षक थोडस त्या ठिकाणी फंबल होताना दिसत आहेत. 22च्या स्वरूपातली धावा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 पंच सुबोधजी घडसे यांच्या माध्यमातून लागू केला गेलाय. क्रिकेटमध्ये धावा कशाही येऊ देत, धावा येणं याला महत्व आहे. मग त्या बाईज असतील, लेग बाईज असतील, व्हाईट बॉल असेल, नो बॉल असेल, एकेरी असेल, दुहेरी असेल, तिहेरी असेल, चौकार असेल किंवा षटकार असेल, क्रिकेटमध्ये धावा येणं याला महत्व आहे. आणि सध्याच्या स्थितीला श्रीजा 11 लालबाग या संघाला धावांची गरज आहे. त्यामुळे या 22च्या स्वरूपातल्या येणाऱ्या एक्स्ट्रा धावा ज्या आहेत, त्या अतिरिक्त धावा ज्या आहेत, त्या कुठेतरी काट्यासारख्या चुंबणाऱ्या धावा असतील शेवटी मुंबईकर टीमसाठी. विशारद पगारे, जसं एका बाजूला फरदीन काझी होता, सूर्या नायडू होता, तसा एका बाजूला आता मात्र विशारद पगारे आहे. त्याच्याकडून मात्र मोठी खेळी अपेक्षित आहे, परंतु ओमकार हडशी सारखा मात्र गोलंदाज आपण अप टू द मार्क बघतोय. पहिलं षटक हाताळतोय. पहिल्या बॉलवरच चौकाराने सुरुवात झाली, त्यानंतर मात्र थोडासा दबावाखाली आला, व्हाईट बॉल हाताळला, त्यानंतर मात्र कमबॅक केला, एक सिंगल धाव आणि आता मात्र डॉट बॉल. एकंदरीत 3 चेंडू पूर्ण झाले. धावफलकावरती मात्र 6 धावा पाहायला मिळतात. या वेळेला मात्र शॉर्ट मिड विकेट मध्ये सूर्या नायडू चेंडू पासून थोडासा लांब राहतोय. या विकेटचं महत्व शेवटी मुंबईकर टीमला चांगलं ठाऊक आहे. श्रीजा 11 लालबागच नव्हे तर संपूर्ण मुंबईच्या अंडर 25च्या स्पर्धेमध्ये या खेळाडूंनी केलेली कामगिरी आहे ना, ती अजूनही आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये श्रीजा 11 लालबाग साठी जी केलेली कामगिरी आहे ना, ती सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. त्यामुळे विशारद पगारेची विकेट किती महत्वाची आहे शेवटी मुंबईकर टीमला पूर्णपणे ठाऊक आहे. विक्रांत जाधव हेलिकॉप्टर उडवण्याच्या प्रयत्नामध्ये, वा काय कॅच पकडली आहे. पहिला धक्का इथे श्रीजा 11 लालबाग टीमला. संघ मालक संघ नायक विक्रांत जाधव बॅक टू दी पवेलियन. दोन्ही टीम साठी मात्र हा सामना अतिशय महत्वाचा आहे. आणि विक्रांत जाधव आउट होऊन माघारी परत आहेत. डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये चालू असणारा हा सामना आपण बघतोय. करो वा मरोची स्थिती, प्रतिष्ठेची लढाई, अस्तित्वाचा लढा द्यायचा या दोन्ही टीमना. बरेच मान्यवर मात्र हा सामना पाहतायत. सामन्यामध्ये विजय कोणाचा होणार, प्रेक्षकांना सुद्धा याची आता मात्र उत्कंठा लागली आहे. उत्सुक प्रेक्षक सुद्धा मात्र आता मैदानावरती मोठ्या संख्येनं गर्दी करतायत. आणि विक्रांत जाधव यांच्या जागेवरती मात्र बर्थडे बॉय ज्यांचा आज वाढदिवस आहे, अभिषेक विलास मोकाशी, मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारा 1 डाऊन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. धावफलकावरती मात्र 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात श्रीजा 11 लालबाग.
आणखीन एक लोअर फुल टॉस बॉल लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र बॉल निघून जातोय. वन बाउंड सीमा रेषेच्या पलीकडे खणखणीत SVPL चौकार. शेवटचा बॉल अगदी गॅप मध्ये फटका सजवत असताना मात्र अभिषेकच्या बॅटमधून हा चौकार आलाय. विश्वास दिलाय आपल्या टीमला की भलेही विक्रांत जाधव आउट झालेत परंतु त्यांच्या आउट होण्याचं कोणतंही दुःख त्यांच्या टीमला नाहीये, कोणताही दबाव त्यांच्या येणाऱ्या फलंदाजांवरती नाहीये. चौकारासोबत मात्र पहिल्या षटकाची समाप्ती आणि एक षटकाखेरीज संघाची धावसंख्या 1 गडी बाद 1 11 धावा. 85 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे जवळपास 17 धावांच्या सरासरीने फलंदाजी करायची होती. पहिल्या षटकातून फक्त आणि फक्त 11 धावा जमवू शकलेत आणि त्यातल्या त्यात विक्रांत जाधव सारख्या फलंदाजाची विकेट सुद्धा आली आहे. आपण बघत आहात, ऐकत आहात, अनुभवत आहात शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2024 पॉवर्ड बाय फोर्स स्पोर्ट्स. फोर्स वन लाईव्ह या ऑफिशियल युट्यूब वाहिनीद्वारे मात्र आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकाल. जगभराच्या पाठीवर तसं बघायला गेलं तर जवळपास 206 देश आहेत. त्यापैकी 10 देशांमध्ये जरी युट्यूबवर बॅन असलं तरी उर्वरित 206 देशांपैकी 196 देशांमध्ये आपण कुठेही उपस्थित असाल तर त्या ठिकाणी मात्र फोर्स वन लाईव्ह या ऑफिशियल युट्यूब वाहिनीद्वारे मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही अनुभवू शकाल, आपण पाहू शकाल. अगदी क्रिस्टल क्लिअर असं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते फोर्स वन लाईव्ह या ऑफिशियल युट्यूब चॅनलवरती. अजूनही आपण जर फोर्स वन लाईव्हच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवर जाऊन आपल्या फोर्स वन लाईव्हच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका, जेणेकरून येत्या कालावधीमध्ये आपल्या फोर्स वन लाईव्ह या ऑफिशियल युट्यूब वाहिनीवरती संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये घडत असणाऱ्या अशाच ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला घर बसता पाहता येऊ शकतील आणि त्याची नोटिफिकेशन्स आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. विशारद पगारे या वेळेला मात्र स्विंग अँड मिस. सूर्या नायडू विरुद्ध विशारद, बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला शिवडी आहे, एका बाजूला लालबाग आहे. अतिशय महत्वपूर्ण सामना आहे या दोन्ही टीम मधला. अजूनही सामना भारत मात्याच्या नाक्यावरती उभा आहे. तो लालबागला जाणार का शिवडीला जाणार? अजूनही सामन्यात दोन्ही संघांना बरोबरीची संधी. काय घडणार, काय बिघडणार? 11 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर 2 मधून मात्र आपण 2 चेंडू निर्धावलेले पाहिले आहेत. पुन्हा एकदा सूर्या नायडू समाज मंदिर एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एक बॉल मिस टाइम शॉट येतोय कव्हर क्षेत्राकडे मात्र जात असताना लॉंग ऑफचा फिल्डर मात्र बॉलवर आलाय. एकच धाव घेण्याची संधी मिळते विशारद आणि अभिला. एकेरी धावेसोबत संघाचे धावफलक मात्र आता एक घर पुढे सरकेल. 12 धावा स्कोर कार्ड वरती असतील. प्रेक्षकांची मात्र आता उत्स्फूर्त गर्दी, तुडुंब गर्दी मैदानावरती हळूहळू होताना पाहायला मिळते. जसजसं मात्र ह्या स्पर्धेचं पर्व पुढे सरकत जाईल, जसजशी मात्र रजनी होत जाईल, संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र प्रेक्षक वर्ग सुद्धा या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या काळा चौकीच्या ऐतिहासिक अशा शहीद भगतसिंग मैदानावरती नक्कीच गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळेल. तसं बघायला गेलं तर शिवडी विधानसभेची जनता जी आहे ती क्रिकेटसाठी खूप मोठी दर्दी आहे आणि त्यामुळेच गेले 2 दिवस या मैदानावरती इतक्या मोठ्या स्वरूपातली गर्दी आहे. अभिषेक विलास मोकाशी बड्डे बॉय मागील ओव्हरमधून मात्र शेवटच्या बॉलवर चौकार त्याच्या बॅटमधून. परंतु या वेळेला स्विंग अँड मिस. बॅटची घेतली आहे कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. सूर्या नायडूच्या खात्यामध्ये आणखीन एक सफलता. अभिषेक विलास मोकाशी बॅक टू द पवेलियन. सेकंड विकेट डाऊन. दुसरा धक्का लागतोय श्रीजा 11 लालबाग टीमला. चला आणखीन एक विकेट गमावल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळेल श्रीजा 11 लालबाग संघाकडून. रोहित माने.
यावेळेला बॉटम हँडचा वापर लॉफ्टेड शॉट खेळला फरदीन काझी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत, अगदी लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत त्यांना आपण पाहू शकाल. एकेरी धाबेवर मात्र रोहित समाधानी राहतोय. एकेरी धाबेनं मात्र संघाची धावसंख्या 13 धावांवर जाऊन पोहोचेल. हात खोलावे लागतील फलंदाजांना, मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. एकेरी दुहेरी धावा तर घ्याव्या लागतीलच, परंतु चौकार आणि षटकारांच्या आतिषबाजीची सुद्धा गरज पडेल. वेगवान बॉल इथे मात्र गती वाढवण्याच्या नादामध्ये मात्र फरदीन बॉल सोपवतोय सूर्या नायडूकडे, आणि जसा हा पुढील चेंडू हाताळला सूर्याने थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला आणि तो वेग वाढवत असताना मात्र दिशा भटकलेला पाहायला मिळाला. लाईन भटकतोय, ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेरचा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. एक अतिरिक्त रन आणि यावेळेला आक्रमण केलंय. नापा तोला, बल्ला बोला, भेज दिया आसमान में और एक गोला. 6 धावा, खणखणीत षटकार विशारद पगारच्या बॅटमधून, आणि या विशारदच्या बॅटमधून आलेल्या षटकारासोबत टीमच्या 20 धावा पूर्ण होतील आणि ओव्हर नंबर 2चा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. 10 धावांच्या सरासरीनं मात्र पहिल्या 2 ओव्हरमधून 20 धावा जमवल्यात. 2 फलंदाज बाद झालेत. रोहित माने आणि विशारद पगारे ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. मधल्या फळीतले फलंदाज मात्र धावाला सावरण्याचा प्रयत्न करतीलच, परंतु मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यामुळे थोडंसं आक्रमक पावित्र्य स्वीकारणं ही त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि सामना जिंकण्यासाठी मात्र अजून 65 धावांची गरज आहे. म्हणजे जवळपास 22 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं बॅटिंग करावी लागेल. नवीन ओव्हर कोणाच्या हातामध्ये सोपवली जाते पाहूया. स्ट्राईक वरती रोहित माने असेल, परंतु गोलंदाजीसाठी मात्र निवड केली आहे ती ओंकार हडशी या गोलंदाजाची. मागील ओव्हरमधून ओंकार हडशीचं चांगलं प्रदर्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक ज्या वेळेला ओंकारनं हाताळलं, 2 चौकार, 1 वाईट बॉल, 2 सिंगल, अशा पद्धतीने 11 धावा त्याने खर्च केल्या. मागील ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सूर्या नायडू आला, त्याने मात्र आपल्या वैयक्तिक षटकातून 9 धावा खर्च केल्यात. ओंकारचा मात्र पहिला बॉल, वैयक्तिक दुसरं षटक, आणि पहिल्याच बॉलवर रोहित मानेच्या बॅटमधून, माने या ना माने, मेरा नाम है रोहित माने, रोहित मॅन माने, खणखणीत षटकार. प्रयत्न इथे करत राहावे लागतील. प्रयत्न बाळूचे कणरगदिता तेलही गळे असं म्हणलं जातं. आता पाहूया हा प्रयत्न मात्र कितपत कायम ठेवेल रोहित माने. ओंकार हडशीच्या पहिल्याच बॉलवर षटकार त्याने जरूर ठोकलाय. श्रीजय 11 लालबाग तसं पाहायला गेलं तर इतक्यात सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये. अगदी शेवटपर्यंत अगदी जिद्दीनं आणि चिकाटीनं लढण्याचा प्रयत्न असेल रोहित माने आणि विशारद पगारेचा सुद्धा. ज्येष्ठ कवी हरिवंशराय बच्चन म्हणतात की जब तक ना सफल हो चैन नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणखीन एक चांगला बॉल इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्या नायडू आणि त्यानंतर ओंकार, हे वैयक्तिक ओंकारचं दुसरं षटक. पहिल्या बॉलवर षटकार जरूर ठोकला, परंतु त्याचं सडेतोड उत्तर इकडे मात्र ओंकार हडशीने दिलं डॉट बॉल सोबत. 1 तेरी तो 1 मेरी. एका बॉलवर षटकार तर 1 चेंडू निर्धाव. या वेळेला पॉइंटच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या बाहेर, इरादा पक्का, 6 धावांचा शिक्का, दे धक्का, घे चक्का. येतोय खणखणीत षटकार, रोहित माने ब्रँडेड षटकार येतोय. संघाची धावसंख्या झाली या षटकारानंतर 32 धावा. अतिशय रोचक स्थितीमध्ये मात्र हा सामना सुरू आहे. अजूनही दोन्ही टीमला बरोबरीची संधी देणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर, 3 चेंडूत 12 धावा आलेत. 18 बॉलमध्ये 65 धावांची गरज होती. या वेळेला बॅटची एज घेतली आहे, फिल्डर बॉल खाली येतोय,
आदित्य इंगळे सुंदर कॅच. गली क्षेत्रामधून मात्र पॉइंट कडे येत असताना हा बॉल हवेत होता आणि त्यावर ताबा मिळवलाय आदित्य इंगळे सारख्या क्षेत्ररक्षकाने. माघारी परतावं लागतंय रोहित मानेला. अतिशय महत्वपूर्ण विकेट या झेल सोबत. फलंदाज रोहित माने बॅक टू दी पवेलियन. एक मोठी विकेट आली आहे. खेळाडूंना येण्या जाण्यासाठी जागा सोडायची आहे. मुख्य व्यासपीठासमोर जे प्रेक्षक वर्ग उभे आहेत सर्व प्रेक्षकांना मी विनंती करतोय की आपण येण्या जाण्यासाठी खेळाडूंना थोडीशी जागा सोडा. मोठा विकेट आलाय. रोहित माने सारखा फलंदाज बादून माघारी परतला. त्याची जागा घेण्यासाठी मात्र नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय. साहिल टुकरुल. चांगला चेंडू. पुन्हा एकदा मात्र शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट मधला सर्वात यशस्वी बॉल इकडे हाताळला गेला. वाईडिश यॉर्कर ओंकार हडशीच्या माध्यमातून. आतापर्यंत आपण जर पाहिलात तर दोन्ही संघ 3 सामने खेळलेले आहेत. एका सामन्यामध्ये मात्र त्यांच्या नावावरती विजय आहे तर 2 सामन्यांमध्ये मात्र हार पत्करावी लागली होती. आणि या सामन्यामध्ये मात्र आता सध्याच्या स्थितीला आपण जर पाहिलात तर शिवडी मुंबईकर या संघाचं पारडं थोडंसं जड दिसतंय. लोअर फुल टॉस चेंडू लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जात असताना राज रावल सुद्धा बॅकअपसाठी फिल्डरकडे येतोय. रामदास घारगे तिकडे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. एकच धाव घेतली आहे. 3 षटकांचा खेळ. धाव घेतलेलीच नाहीये कारण स्ट्राईक मला वाटतं या ठिकाणी विशारद पगारेला देण्याची कुठेतरी गरज पडली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 3 गडी बाद 32 धावा. 32 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स इन द एंड ऑफ 3rd ओव्हर. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 53 धावांची गरज आहे. मोठा पाठलाग अजूनही करायचा आहे. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवावा लागेल श्रीजा 11 लालबाग संघाच्या फलंदाजांना. कोणाच्या हातामध्ये सोपवली जाणार ओव्हर. बारा चेंडू 53 धावा. गोलंदाजी मार्क वरती आदित्य इंगळे. स्ट्राईक वरती असेल विशारद पगारे. लांब पल्ल्याचा गोलंदाज आदित्य समाज मंदिर एंड कडून जवळपास 20 ते 25 पावलांचा रनअप. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन विशारद पगारेसाठी पहिला बॉल. पहिलाच बॉल हवेत चाललाय. विकेटची पटकावण्याची संधी आहे आणि इकडे मात्र विशारद पगारे बॅक टू दी पवेलियन. बडी मछली पानी में गिरी. छपॅक. मोठा विकेट आलाय. बड़ी मछली जाल में फंसती हुई यहाँ पर नजर आ रही है. विशारद पगारे बॅक टू दी पवेलियन. एक मोठा मासा गळाला अडकवला. आदित्य इंगळे आल्या आल्या मात्र विशारद पगारे सारख्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवतोय. या फलंदाजावर मात्र मोठ्या विश्वासानं श्रीजा 11 लालबाग संघाचे संघमालक विक्रांत जाधव यांनी अपेक्षा ठेवल्या होत्या परंतु त्या अपेक्षांचा भंग होताना दिसतोय. 12 बॉल 53 धावांचा पाठलाग होता आणि त्यामध्ये विशारद कडून मात्र खूप मोठ्या अपेक्षा असताना मात्र विशारद पहिल्याच बॉलवर आउट. लोअर फुल टॉस बॉल या वेळेला तोही चाललाय विकेट किपरच्या दिशेने. मॅच मध्ये मात्र आता पूर्णपणे पारड जड झालेलं पाहायला मिळतंय शिवडी मुंबईकर टीमचं. 10 बॉल शिल्लक 53 धावांची गरज. प्रत्येक बॉल षटकारामध्ये मात्र परावर्तित करावा लागेल. या वेळेला हाफ ट्रॅकर होता आणि इथे जवळपास कॅच हातामध्ये आली होती.
हात आई लेकिन मुंह ना लगी. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावा येत आहेत. खणखणीत SBPL षटकार. अथर्व सावंत आणि सोबत मात्र आपण जर पाहिलं तर साहिल टुकरुल असे 2 फलंदाज श्रीजा 11 लालबाग संघाकडून. या वेळेला लेंथ मध्ये थोडासा बदल केला होता. आखूड टप्प्याचा बॉल हाताळला, त्यावर मात्र षटकार. आणखीन एक आखूड टप्प्याचा बॉल गॅप मध्ये आहे. पंचांचा निर्णय जाणून घेऊया. 1 बाउन्स, 4 धावा. एक षटकार, एक चौकार, 10 धावा या 4 चेंडूंमध्ये आल्यात. धावसंख्या झाली आहे 42. 12 चेंडू 53 धावांची गरज होती. आता मात्र 8 बॉल शिल्लक राहिली आहेत आणि गरज आहे ती 43 धावांची. 43 रन्स टू विन इन रिमेनिंग 8 बॉल्स. अजूनही सामन्यात संधी आहे. दमखम दाखवावा लागेल फलंदाजांना. 4 बॉल पूर्ण झालेत ओव्हर नंबर 4 चे. 2 चेंडू अजूनही शिल्लक. स्ट्राइक वरती अथर्व सावंत. या वेळेला मात्र हा फुल टॉस चेंडू होता. बेरर चेक सारखा बॉल होता. व्हाईट बॉल, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्रा रन्स मिळत आहेत. एक्स्ट्रा रन्स हे मात्र कुठेतरी मदत करतील श्रीजा 11 लालबाग टीमला. 10 आणि 1, 11 धावा या 4 चेंडूंमध्ये आलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. 2 चेंडू अजूनही या षटकातले शिल्लक. धावसंख्या मात्र झालेली आहे ती 43 धावा. चांगला बॉल. या वेळेला मात्र लेंथ चांगली होती. खोदून काढावं लागलं फलंदाजाला. एकच धाव घेण्याची संधी मिळते अथर्व सावंतला. स्ट्राइक रोटेट करतील. शेवटच्या बॉलसाठी मात्र स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळेल साहिल टुकरुल. धावसंख्या 44, 44 धावा. वेगवान बॉल, वेगवान बॉल. स्लिप मध्ये फिल्डर आहे. धाव घेण्याची संधी नाहीये. डॉट बॉल येतोय. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 44 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र येणाऱ्या 6 बॉल मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. हा सामना संपल्यानंतर आमच्या व्हॉलेंटियर्सना मी विनंती करतोय पॉपिंग क्रीज आपण आखून घ्यायचे. सहा बॉल 41 धावा. आणि बॉल सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. या मॅच मध्ये आता मात्र 5 चेंडू शिल्लक राहिलेत आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. शिवडी मुंबईकर टीम डगआउट मध्ये मात्र उत्साहाचं वातावरण दिसतंय. संघमालक संदीप इंगळे यांच्या चेहऱ्यावरती मात्र एक स्माइल आपल्याला पाहायला मिळते. शिवाजी दरेकर टीमचा कमबॅक होताना बघतायत. श्रीजा 11 लालबाग संघाचं डगआउट मात्र या वेळेला थोडंसं शांत झालेलं दिसतंय. आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर आज शिवडी परिसरातून बरेच समर्थक शिवडी मुंबईकर या टीमला समर्थन देण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळू शकतील. समीर नाईक जे आपल्या शिवडी मुंबईकर टीमचे संघमालक आहेत ते सुद्धा
आमच्या फोर्स 1 ऑफिशियल युट्यूब चॅनलद्वारे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि मला वाटतं ते सुद्धा तिथे ऑनलाईन मॅच बघत असताना मात्र खुश असतील, कारण त्यांची टीम आज मात्र या स्पर्धेमध्ये कमबॅक करते. आणि प्रेक्षकांना विनंती आहे, रेलिंग्स वरचं जरा वजन कमी केलं तर बरं होईल. आम्हाला कळू शकते तुमची एक्साइटमेंट, परंतु रेलिंग्स वर जास्त वजन देऊ नका, कारण रेलिंग्स तितक्या मजबूत नाहीये, तुटण्याची शक्यता आहे, तुम्हालाही दुखापत होऊ शकते. आणि स्पेशली मी आमच्या कॅमेरामनच्या टेबलच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करेन की आपण टेबल मात्र त्या ठिकाणी धक्काबुक्की टेबल जवळ करू नका. ऋषभ चव्हाण चांगली गोलंदाजी केली आहे मागील 2 दिवसांपासून. पहिलाच सामना आपण जर पाहिला तर ऋषभ चव्हाणच्या गोलंदाजीमुळे शिवडी मुंबईकर टीमचा कमबॅक झाला. कालच्या दिवसातही आपण जर पाहिला तर जबरदस्त बॉलिंग या गोलंदाजाने केली. आतापर्यंत 3 सामने खेळले, ज्यामध्ये एका मॅच मध्ये त्यांचा विजय, 2 मॅच मध्ये पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे दोन्ही संघांना हा सामना जिंकणं खूप महत्वाचं होतं. आणि अशा सामन्यामध्ये मात्र शिवडी मुंबईकर टीम मात्र आता वरचढ ठरतोय. समोरच्या दिशेने हल्ला चढवलाय, सूर्या नायडू क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत चांगला थ्रो तिकडे केलाय, परंतु बॉल गॅदर होऊ शकत नाहीये. शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय, औपचारिकता पूर्ण हा शेवटचा बॉल शिल्लक राहिल्यानंतर 38 धावांची गरज, म्हणजे एक मोठा फरक ठेवून आज शिवडी मुंबईकर टीमने या मॅच मध्ये श्रीजा 11 लालबाग संघाला मात देताना दिसतोय. आजचा शेवटचा बॉल, औपचारिकतापूर्ण चेंडू आणि त्या बॉलवर फॉलो थ्रू मध्ये मात्र गोलंदाजाच्या पायाला बॉल लागून मिडविकेट क्षेत्रात जातोय. आणि अशा पद्धतीने मात्र शिवडी मुंबईकर हा संघ जो आहे तो या सामन्यामध्ये विजेता संघ ठरलाय. जोरदार टाळ्यांच्या गजरात मात्र सर्व खेळाडूंचं हार्दिक अभिनंदन. संघमालक समीरजी नाईक, संघमालक संदीपजी इंगळे, शिवाजी दरेकर, सर्वांचं अभिनंदन. अँड व्हेरी हार्ड लक, व्हेरी बॅड लक विक्रांत जाधव अँड टीम.